आलोचनी रूपा पाहत आलोचनी रूपा पाहत आलोचनी रूपा पाहत आलोचनी
सबही विसरू देखे गोपाल कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल सबही विसरू देखे गोपाल सबही विसरू देखे गोपाल कान्हा रे मन मोहनलाल कान्हा रे मन मोहनलाल कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे अनेरा पगडारो देखे अनेरा पगडारो देखे अनेरा देखा तो सब वही ने घेरा देखा तो सब वही ने घेरा कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल देखे तो सब वही घेरा देखे तो सब वही घेरा कान्हा रे मन लाल लाल कान्हा रे मन मोहन लाल तो थकीत भाई रे तू का तो थकीत भाई रे तू का हो तो सकेत भाई रे तो का हो तो सकेत भाई रे तो का भागा रे सब मन का धोखा भागा रे सब मन का धोखा कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल भागा रे सब मन का धोखा भागा रे सब मन का धोखा कान्हा रे मोहनलाल कान्हा रे मोहनलाल सबही विसरू देखे गोपाल सबही विसरू देखे गोपाल कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल देखे तो सब सबही विसरू देखे गोपाल कान्हा रे मन मोहनलाल कान्हा रे मन मोहनलाल बारक माई ओ बारक माई बारक माई ओ बारक माई बारक माई मुबारक माई मुबारक माई हे देवी मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई हे देवी मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक मुबारक
मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बार मैं भूली घर जाने बार मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट। मैं भूली घर जाने बार मैं भूली घर जाने गोरस बीजने आएगा गोरस बीजने आएगा
सबही बिसरू देखे गोपाल सबही बिसरू देखे गोपाल कान्हा रे मोहना कान्हा रे मोहना सबही बिसरू देखे कान्हा रे मनमोहन लाल सबही सरो देखे गोपाल
काह पकडाळू देखे अनेरा देखे तो सब वहीने गेला काना रे मनमोहनला सबही सरू देखे गोपाल तू थैकित भैरे तुका बागा रे सब मन का धोका काना रे मनमोहनला सबही सरू देखे गोपाल पांडुरंग 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 करू प्रथम नमन 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 दुसरी चरण संतातिया दुसरी चरण संतातिया दुसरी चरण संतातिया चंद्रकृपा 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 दाने कथेचा विचार चंद्रकृपा 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 दाने कथेचा विचार हो दुसर चरण संताचिया दुसर चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार शरण शरण हनुमंता शरण हनुमंता तुम्हाल रामदूता तुम्हाल रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हाल रामदूता काय भक्ती जटवाट मद दाव व्यासभट चरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीचा देवाता मज दाबाव्या सुभाषा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा निवृत्ती उदारा झोपा देवा निवृत्ती उदारा झोपा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आई नमो त्रिभुवन पावनी रमाई नमो त्रिभुवन पावनी आई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची जननी देवाची जननी देवाची ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः शेगाव निवासी नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः श्री गाव निवासी नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः अनंत कोटी नमो नमः ब्रह्मांड नायक नमो नमः ओम गजानन नमो नमः अनंत कोटी नमो नमः ब्रह्मांड नायक नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो अनंत कोटी नायक महाराजा धीराज योगीराज परम सच्चिदानंद भगवती भगवती पाद देवावनिवास नमो नमः
नगरामध्ये आज जो काही सेवेचा योग आहे अर्थात वार्षिक हा योग ठरलेला आहे भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी समर्थ गजानन महाराज समर्थ श्रीराम महाराज वासुदेवजी महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ठालावे या मूर्तीचा वर्धापन दिन सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि सालाबादच्या नियमाप्रमाणे वार्षिक ठरलेला हा कार्यक्रम ज्याच्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे आणि ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून हे पारायण झालेलं आहे आमचे हरिभक्त पारायण अमोल महाराज गाडगे यांच्या अमृतुल्य वाणीतून पारायण आटोपलेलं आहे आणि या वर्षी ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून आपण कथा ग्रहण केलेली आहे आमचे हरिभक्त पारायण भानुदासजी महाराज सुरुवात करण्यापूर्वी कृतज्ञता एकच एक प्रकारचा व्यक्त करावं वाटते की भानुदास महाराजांना ज्या मायबापांनी जन्म दिला यांचे उपकार या परिसरावर आहे असं म्हणायला हरकत नाही त्या अर्थी एवढं मोठं कार्य करते त्या अर्थी बीजापुरी शुद्ध बीजापुरी शुद्ध बीजापुरी शुद्ध बीजापुरी फळे रसाळ गोमटी 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 शुद्ध बीजापुरी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजापुरी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी पोटी फळे रसाळ गोमटी धन्य माता पिता तयाची त्यांचं पुण्यस्मरण एक प्रकारचं करणं अगत्याचं आहे आणि त्या न्यायानुसार आजचा हा समारोपीय दिवस आहे अनेक महान वक्त्यांचे कीर्तन झालेले आहेत हरिभक्त परायण विनोदाचार्य अरुण महाराज लांडे वारकरी भूषण भरत महाराज महेशवाडीकर वेदशास्त्र संपन्न किशोर महाराज काळे तामसी रामायणाचार्य हरिभक्त परायण श्री शारंग गंगाधर महाराज मुंडे इंगोली आणि पुन्हा विनोदाचार्याचं पीक आला ठालावे विनोदाचार्य आणि त्यामध्ये विनोदाचार्य असून दुसरी पदवी आहे मला टीव्ही फेमस टीव्ही फेमस आमचे शिवा महाराज बावस्कर आदरणीय बुवाजी यांचं एक प्रकारचं महाराज पावलं लागलेले आहेत अतुल महाराज नेवाशेकर अखिल भारतीय वारकरी मंडळ संत संमेलन राज्य प्रमुख असा हा 7 दिवसाचा एक प्रकारचा कार्यक्रम आजच्या दिवशी
संस्थांचे संस्थापक भास्करगिरी महाराज आले नसते विठ्ठला. त्या संतांचे पाय लागण्याकरता कितीतरी प्रयत्न करावे लागतात, लागू शकत नाही. पण एका गजानन महाराज मुळे नानखेडची ओळख महाराष्ट्रात पसरली असं म्हणायला हरकत नाही. गजानन महाराज मंदिर नसतं तर बाबा नानखेड टाकळी मध्ये सेवाधारी एक प्रकारचे तयार झाले. गजानन महाराजांची एवढी एक प्रकारचे उपकार आहे की प्रत्यक्षात टाकळी नानखेडची सेवाधारी मंडळामध्ये अर्थात ज्याचं एक प्रकारचं पालन अध्यक्ष आमचे हरिभक्त पारायण सुभाष भाऊ एक प्रकारचं करतात. आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाच्या माध्यमातून जवळपास भगवान विठ्ठलाचे आणि गजानन महाराजांची सेवाधारी मंडळी जवळपास 3-4 हजार सेवाधारी नानखेड टाकळीच्या या गावच्या माध्यमातून काम करतात. आणि हे घडण्याकरता खरोखर योजना झाली एकाच्या कैवारे आणि उघडी बहुताचे पुढे. आमच्या भानदास महाराजांच्या मुळे प्रत्यक्षात समर्थाला इथं यावं लागलं आणि त्या माध्यमातून या गावचं नाव महाराष्ट्रभर वाढलं. सेवाधारी मंडळामध्ये एक प्रकारचं नाव आहे. तसंच उत्तम कीर्तनकार, उत्तम कथाकार म्हणून भानदास महाराजांची ओळख आहे. आम्ही मोठे मोठे एक प्रकारच्या नावाची आमच्या डायऱ्या साऱ्या खाली आहे. भानदास महाराजांच्या डायरीमध्ये रिकामी जागा नाही. हे जे एक प्रकारचं सामर्थ्य हे महाराजांचं आहे. आणि बाबा त्या निमित्त एक प्रकारचा महाराज या कार्यक्रमाकरता लाभलेले एक प्रकारचे महाराज गायक रत्न अर्थात आमचे हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज, सकाराम महाराज संस्थान, त्याचबरोबर हरिभक्त पारायण गायनाचार्य आमचे विनोद महाराज पवार माजरी गायनाचार्य आमचे जगदीश महाराज तरोडा, दुसरे गायनाचार्य दत्त महाराज प्रत्यक्षात हरिभक्त पारायण दत्ता महाराज. आणि त्याचबरोबर ही भूमी एक प्रकारची पुण्यवान भूमी आहे. आमचे एक प्रकारचे प्रशांत महाराज असतील, संजय महाराज असतील, किशोर महाराज तर विवेक शास्त्र संपन्न आहे. या परिसराला जे देणं आहे भानदास महाराजांच्या गळ्यामध्ये जे मार आहे वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव महाराज मोरे. बरं राजे गेले दिगंबर ईश्वरही भूत राहिल्या त्या कीर्ती जगामाने, राहिल्या त्या कीर्ती जगामाने, राहिल्या त्या कीर्ती जगामाने, आ गेले दिगंबरा विश्वाला विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर ईश्वरही भूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मोरे बाबा गेले खऱ्या अर्थानं वाडेगाव परिसरामध्ये जे टाळ वाजताय ते उपकार मोरे बाबाचे आहेत. जगामध्ये असा शोधून कथाकार, भागवत कथाकार आणि कीर्तनकार सापडणार नाही. हे मोरे बाबाचे उपकार आहेत. कालच त्यांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ काल्याचं कीर्तन होतं.
मोरे बाबा त्याचबरोबर या उत्साहामध्ये मृदंगाचार्य म्हणून अर्थात आमच्या गजानन महाराज संस्थांचं हे नाव लौकिक आहे. अर्थात आमचे हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज खोडके. आजपर्यंत अनेक एक प्रकारचे विद्यार्थी येऊन गेले पण फक्त खाण्याचंच काम केलं. जीवनामध्ये महाराजांच्या कृपेमुळे आज महाराष्ट्रात गाजते याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे. कारण तुझ्यासारखे तयार एक प्रवाह या भागातले आमचे नामांकित एक प्रकारचे मृदंगाचे विनायक पाटील हात एक प्रकारचा कोणी धड. आता काय ती थकले आमचे थक्यावर आलं इतकंच की भानदास महाराजांचं म्हणणं आहे बाबा करा तुमच्या ज्यानं उभं राहिला नाही तर बसून करा. पुढे ना म्हणून निजल्यानं करा की निजल्यानं गाता उभा नारायण. खरोखर जगामध्ये महाराज फक्त आणि फक्त या मंडळीचं प्रेम आहे. आमचे हरिभक्त महाराज आमचे अनंत महाराज केंद्रे कुठले दिनोळा. खरोखर दिनोळ्यावर खरोखर संतांची कृपा आहे. एक प्रकारचे त्यामध्ये हे चालू बोलतो कुठले आहेत माझ्या कीर्तना उभे असतात ते जायल असतात चालू नसतात. माझ्या कीर्तनाचं असली लाईन एक प्रकारचे जाते ते माझ्या कीर्तनात. प्रत्यक्षात जे बंद एक प्रकारचे असतात ते माझ्या कीर्तनात. पण हे जर पोरं इथले नाही तरोड्याचे वा तरोडा आहे. त्याचबरोबर दुसरे एक प्रकारची मुलं गावातली एक प्रकारचे आहेत. सांगवीचे एक हा सप्ताह जो आहे नानखेड टाकळीचं नाव आहे पण पंचकोशी वासियांचं या सप्ताहाला सहकार्य असं म्हणायला हरकत नाही. असल्यानंतर यारे यारे करावा विचार न लगे चिंता कोणाशी. ओ जीवनामध्ये जो जगाचा होते जग त्याचा होते. जगा करता एक प्रकारचं सप्ताह एक प्रकारचा टाकळी नानखेडचा आणि सेवाधारी करणारे एक प्रकारचा वर्ग आमच्या माज खामखेड सांगवी अनेक गावचे एक हो इथलं मंदिर स्वच्छ करण्याकरता माजरीचा माता वर्ग अगोदरच्या दिवशी फक्त आणि फक्त जीवनामध्ये माणसं कसं जोडावं हे एक प्रकारचं भानदास महाराजांना माहिती आहे. आणि हा एक प्रकारचा परिपाक एक प्रकारचा आहे. आणि या एक प्रकारच्या उत्साह करता खिरपुरी बुजुर्ग खिरपुरी खुर्द व्याडा शहर आणि पेठ
मथुरा जुने बारलिंगा नानखेड खरप कळंबेश्वर निंबी मालोका सांगवी खामखेड देवगाव बोरवाकडी चिंचोली गणू आणि परिसरातले पंचकोशीतील टारकरी मंडळी कीर्तन म्हटल्यानंतर आजच्या कीर्तनकाराला दंडक आहे त्यानं काय करावं चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले जा गोकुळे केले जा गोकुळे केले ना गोकुळी केले ना गोकुळी तारू बाबा सागरी दे तारू बाबा सागरी दे तारू बाबा सागरी दे तारू बाबा सागरी दे तारू भव सागरीचे तारू भव सागरीचे तारू भव सागरीचे उंच नीच चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुडी तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी भगवंताचा अवतार एवढा करताच आहे धर्म संस्थापनार्थ आहे आणि संभवामी युगी युगी आणि हे वर्ष अतिशय हिंदूच्या दृष्टीनं गर्वाचं आहे चांगलं आहे कारण आमचा राम पुलांकारीन राम 14 वर्ष वनवासात होता आमचा राम 550 वर्ष वनवासात होता 350 संन्यासाला एक प्रकारचा वीरगती प्राप्त झाली 10,000 कारसेवक करीत असताना मारले गेले आणि या जानेवारीला अर्थात 22 जानेवारीला आमचा राम मंदिरामध्ये दाखल झाला आजपर्यंत एक प्रकारचा आमचा एकच नारा होता की प्रत्यक्षात बनाएंगे मंदिर बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम बन गया है मंदिर बन गया है मंदिर बनाएंगे मंदिर अवधपुरी का धाम बनाया अवधपुरी का धाम बनाया है
मंदिर. आता आम्हाला एकच म्हणावं लागेल, बनाए मंदिर. चला चला आणि त्याच प्रकारच्या पूर्वसंज्ञेवर रामकथा पार पडलेली आहे. आणि जिथं राम आहे, जिथं रामाचं राज्य आहे, तिथं कशाचीच कमी नाही. तुकाराम महाराज सांगतात, झाले राम राज्य काय मासी, झाले राम राज्य, झाले राम राज्य, झाले राम राज्य काय ऊने आमाते. झाले राम राज्य, झाले राम राज्य, झाले राम राज्य, ओ काय ऊने आमाचे, काय ऊने आमाचे, काय ऊने हे आमाचे, हा काय ऊने आमाचे. झाले राम राज्य, 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 झाले राम राज्य. हो झाले राम राज्य, 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 झाले राम राज्य. रामराज्य काय उन्हे आम्हासी, धरणी धर पिक काही ओढल्या मसी. नानखेडवाल्यांना माझी एकच विनंती आहे की प्रत्यक्ष आतापासून पेरण्याची तयारी करा, घर खाली करा, तुमच्या घरात माल मावणार नाही. बाबा, तुमच्या दृष्टीने एक प्रकारचं रामराज्यच आहे ना. भास्करगीर महाराजांचे पावलं लागणं म्हणजे तेवढं एक प्रकारचं भाग्य आहे. त्यांनी तर कीर्तनामध्ये, कडंबेश्वरच्या काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं की खरोखर नानखेड गाव एवढं एक प्रकारचं आहे की ज्याचं गाव सेवाधारी रूपामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजते आहे. आणि बाबांनी या सेवाधारी मंडळीचं पंढरपूरला परीक्षा घेतलेली आहे. आणि हे काय एक प्रकारचे सेवादारी तयार झाले तर गजानन महाराज संस्थान पुढे झाले. आणि गजानन महाराजांच्या मुळे, अर्थात भानदास महाराजांच्या मुळे गजानन महाराज आले. गजानन महाराजांच्या मुळे सेवाधारी मंडळ तयार झालं. आणि गजानन महाराजांच्याच मुळे आदरणीय बाबा आले. आणि आमच्या एक प्रकारचं भूषण सर्वांचं सखाराम महाराज संस्थानचे गादी मालक आदरणीय बुवाजी पण आले. टाइम इज मनी, अर्थात टाइम एक प्रकारचा होत आलेला आहे. अगोदरच एक प्रकारचा महाराज आम्हाला फोन आला होता भानदास बाबाचा, लवकर या, पाण्या पावसाचे दिवस आहेत. भानदास बाबाले पाणी या उन्हाळ्यात कसं काय एक प्रकारचं वाटून जाईल. पण इकडे एक प्रकारचा येड्याच्या पुढे आल्यावर समजलं की भानदास बाबा होते ते खरं होतं. कारण तुमच्या इकडे एक प्रकारचं पाणी वाहलं, आमच्या इकडे थेंबही नाही. आणि का आलं तर यज्ञ सफल झाला याचं चिन्ह आहे. त्या यज्ञाला एक प्रकारचं महाराज यज्ञाची पूर्ण आहुतीच्या एक प्रकारच्या वेळेवर पाणी येणं हे भाग्य आहे. आणि या नव्यानुसार सेवेकरता घेतलेला एक प्रकारची गौड, अर्थात कान्होबारायांची आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे बंधू. आणि ते एक प्रकारचं गवळणीमध्ये अनुवाद करताना गवळणीच्या पहिल्या कडव्यामध्ये एक प्रकारचं मैं भूली घर जाने मैं भूली घर जा
जाने मैं भूली घर जाने बात मैं भूली घर जाने बात मैं भूले घर जाने बात मैं भूले घर जाने बात मैं भूले घर जाने बात मैं भूली घर जाने बात बरसों में चले आई हार गोरस में चले आई हार कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गवळणी होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र ठराविक. त्याच्यामधलं एक प्रकारचं येई गवळण ज्ञानोत्तर एक प्रकारची गवळण आहे ठराविक. अर्थात सून हे पूर्ण स्वतंत्र असते. अर्थात सासूबाईची ऑर्डर घेतल्यावर ते होकार देत नाही तोपर्यंत सुनेला निघता येत नाही. पण सध्या जमाना एक प्रकारचा बदललेला आहे. मागच्या वेळेस सासू लोकांना जास्त कायद्याचं बाहेर एक प्रकारचं बंधन आणले, त्याच्यामुळे त्यांचं पद डिमोशनला आलेलं आहे. दुसरी लेख हे अर्धी स्वतंत्र आहे, अर्धी परतंत्र आहे. आई मला इथं इथं जायचं आहे, आईनं होकार दिला काय नाही दिला काय ठालावे. सासू मात्र पूर्ण स्वतंत्र आहे. त्यावेळेस गोकुळामध्ये प्रत्यक्षात गाईचं पालन, म्हशीचं पालन हा धंदा होता ठालावे. लोकांनी गाईचं पालन करायचं, ते चारायला न्यायचं, सर्व काही पुरुष वर्गाकडे असायचं. आणि एक वेळ संध्याकाळी एक प्रकारच्या गायी आल्यानंतर पुढचा व्यवसाय हा माता वर्ग सांभाळत होता. दुधाची धार काढल्यापासून तर प्रत्यक्षात दुधाचा माल तयार करेपर्यंत सर्व एक प्रकारचे अधिकार माता वर्गांचा होता. दूध काढायचं, ते तपवायचं, रात्रीला इरजण लावायचं, सकाळी रवी लावायची, त्याच्यामधले 3 माल एक प्रकारचे काढायचे. प्रत्यक्षात रवी लावताना रवीच्या द्वारे एक प्रकारचं नवनीत तयार होत होतं, खाली ताक तयार होत होतं, वर दूध होता ठालावे. तयार झालेला माल. अर्थात गोकुळामध्ये बाजारपेठ नव्हती, बाजारपेठ फक्त आणि फक्त मथुरेमध्ये होती ठालावे. अशा वेळेस तिन्ही माठ एक प्रकारचे घ्यायचे डोक्यावर आणि घेऊन मथुरेच्या वाटेवर निघायचे. बरेचशा गवळणी फार सुंदर आहेत की चला चला मथुरेच्या बाजारा आल्या, पहिली नेते दूध घेतले, मरके काठो काठ भरिले, जरी कृष्णाने मलाच खिरिले, बोलायची नाही मी त्याला, ओ त्याला, ओ त्याला, चला अहो चला. फार गोड व एक प्रकारच्या गवळणी आहेत. मामासाहेब साबळे अतिशय गोड आवाजात म्हणवते ते ठालावे. निघालेला आहे आणि निघाल्यानंतर प्रत्यक्षात भगवान परमात्मा अगदी पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत.
आणि त्या गवळणीची नजर प्रत्यक्षात देवावर गेलेली आहे त्याला आता दोन वर्ग एक प्रकारचे पडतात. एक वर्ग डोळ्यानं पाहणारा आहे आणि दुसरा वर्ग डोळे भरून पाहणारा आहे त्याला बाबा. तो डोळ्यानं पाहते त्याला मंदिराची देव दिसते की नाही शक्य आहे त्याला. आणि जो डोळे भरून पाहते म्हणून महाराज म्हणतात मला देवा तुझं जर एक प्रकारचा महाराज मूर्ती हे डोळ्यानं पाहायचं नाही कोण कशा दृष्टीने पाहायचं की डोळे भरून ये पाहिनं तुझे मुख. त्या गवळणीनं डोळे भरून एक प्रकारचं भगवंताकडे एक प्रकारचं निहारण केलं आणि निहारण केल्यानंतर झालं काय त्या गवळणीमध्ये एक प्रकारचा विसर पडला आटाला. अर्थात बरंचसा एक प्रकारचं सांगता येईल ते डोळे भरून पाहिल्यानंतर जसं कोणी एक भुली नारी आणि विकिता गोड असं घ्या म्हणारी डोक्यावर दही दूध लोण्याचा माठ आहे पण प्रत्यक्षात माल घ्या आणि कोणता माल घ्या तर ती एक प्रकार दही दूध एक प्रकारचं विसरली आणि म्हणायला लागली कोण गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या 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 हात तव हासते मथुरे त्यागे तव तव हासते मथुरे त्यागे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे तव तव हासते मथुरे जागे तव तव हासते मथुरे जागे गोविंद घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. अर्थात डोळे भरून पाहिल्यानंतर ती गवळण म्हणायला लागली गोविंद घ्या दामोदर घ्या. हे झालं कसं आपण जर विचार केला ज्या वेळेस समर्थ एक प्रकारचे प्रगट झाले ते शेगाव मध्ये प्रकट झाले ठालावे आणि प्रगट अशा ठिकाणी झाले की देवीदास पंत पातुरकरांच्या इथं मुलाची ऋतुशांती होती आणि 10,000 ब्राह्मणाची भोजनावळी होती ठालावे आणि अशा वेळेस भोजन करण्याकरता अनेक लोक जायला लागले आणि प्रगट झाले समर्थ जिथं उष्ट्या पत्रवाड्या होत्या त्या पत्रवाड्यावर समर्थ एक प्रकारचे जवळ बसले आणि एक पत्रवाडी घ्यायला लागली आणि प्रत्यक्षात त्या वर्षा भाताचा कण खायला लागले ठालावे. एका कणामध्ये माझा परमात्मा रचून एक प्रकारचा नटलेला आहे. हे समर्थाचं एक प्रकारचं ब्रीद एक प्रकारचं खरं करण्याकरता प्रत्यक्षात महाराज एक शीत घेत होते आणि आपल्या तोंडात घालत होते. ज्यांच्या जीवनामध्ये जे अनुरेणूमध्ये देव पाहतो अनुरेणूमध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्या दिवसे प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य
प्रगटला योगी महान आऊच्या पत्रावळी घेऊनी भक्ताला करते भाताचे कडा. उष्ट्या पत्रात वळी घेऊनी भक्षण करीती भाताचे कणा. कांतिमय तनो वाटे तपस्वी महान. माघ सप्तमी पुण्या दिवसे प्रकटला योगी महान. प्रकटला योगी महान. मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान. प्रगटला योगी महान. एक कण घालायला लागले. आजचं कीर्तन म्हणजे जो महात्मा रात्री कीर्तन करते, सकाळी काकड्याला हजर होते, संध्याकाळी हरिपाठाला हजर होते, त्या दरबारामध्ये कीर्तन असल्यावर धाम येणारच आहे. मी ठरवलं होतं आज जीवाचं काही हो, आणि इथं झालं तर फारच चांगलं, नानखेड्यात झालं तर फारच चांगलं. जीवनामध्ये प्रत्यक्षात. आणि या पाकिटावालेली म्हणजे हात जोडून विनंती आहे, इतर ठिकाणी मनमोकळे पाकिट घेत जा, पण योठोललं पाकिट मेहनत केली तरच तुम्हाला पुरेल, नाही तर तुमच्या याच्यात काय एक प्रकारचं निघील हे सांगताच येत नाही. कारण हे पाकिट आहे हे गजानन महाराजांच्या मंदिरातला आहे, आणि याचा जो एक प्रकारचा करणारा आहे हा राजो स्वतःचे हाल करते, लोक देत असतील ते खिशात घालते आणि मंदिरा करता एक प्रकारचा खर्च करते, आणि याच्याजवळून एक प्रकारचा तुमची भजनपट्टीच आहे. पण जीवनामध्ये प्रत्यक्ष त्या रस्त्यानं अनेक गेले, पण अनेकांना गजानन महाराजांची ओळख झाली नाही. महाराजांची ओळख होण्याकरता तेवढं भाग्य लागावं लागते. त्या आमंत्रणावर दोन एक प्रकारचे तरुण निघाले शेगावचे, पंकटलाल दामोदर हे दोघे चतुर नर, भ्रमाते सारुनिया दूर, शरण आलो तुम्हाला. पंकटलालाला पाहता बरोबर दामोदर पंत कुडकुडण्याला सांगितलं, पंत हे उन्हात राहणारी मूर्ती तुम्हाला भिकारी दिसते काय? दामोदर पंत म्हणायला लागले, हे जर भिकारी असते तर जे पाचुरकर महाराज 10,000 लोकांना अन्नदान देतात ते यांना जीव घालत नव्हते काय? प्रत्यक्षात हा भिकारी नसून सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसा वेडा झाला. सुभद्रा प्राप्त होण्याकरता जसं अर्जुन वेड्याचं रूप धारण केलं होतं, तसं मुक्तिरूप सुभद्रा वळण्याकरता वेडा व्हायला असेल. आणि पंताला कल्पना देऊ, पंत ओ तुम्ही एवढे भाग्यवान आहे, तुमच्या इथं न बोलावता परमात्मा आला. आणि देव आल्यानंतर प्रत्यक्षात स्वागत करणं आपलं काम आहे. नानखेड वासियांच्या दारामध्ये गजानन महाराज आल्यानंतर प्रत्यक्षात नानखेड टाकळीवाल्यांनी देव घराला आणि भक्ती सन्माने पूजिला. तुम्ही लोकांना प्रेमपूर्वक एक प्रकारची महाराजांचं स्वागत केलं,
त्याचा हा परिणाम आहे बाबा. नाही तर लोकांना कोणाला रुपया द्यावा वाटत नाही. आज हजारोनं द्यायची भावना काय एक प्रकारची होती. प्रत्यक्षात या जागेचं महत्व आहे ठालावे. भरलेला ताट केलेला आहे. पातुरकर महाराज समोर आहे. भगवंत गजानन महाराजांच्याकडे जात आहेत. महाराज महाराज हे आम्ही 5 पकवान्याचं तयार केलेलं ताट आणलेलं आहे आणि ह्या प्रसाद ग्रहण करा. महाराजांनी वर पाडलं, हास्य मुद्रा केली आणि हास्य मुद्रा करून 5ही पकवान एक केले. कारण संतांच्या जिभेला आमच्यासारखी आवड नाही. हो सामान्याचा जाऊ द्या. एखाद्या ठिकाणी जर भाजी बरोबर नसली तर आम्ही आमच्या डायरीत नोंद करून ठेवतो, पुढच्या वर्षी तारीख द्यायची नाही. भाजी बिघडली तर आमचा पारा चढते. या महात्म्यांचे जीवन पाहिले. सकाराम बाबा 5ही पकवान एक करत होते आणि खात होते. 5 पकवान एक केले, खायला लागले. खाल्ल्यानंतर बंकटलाल समोर आले. महाराज पाणी देऊ का पिण्याकरता? महाराज म्हणत, तुझ्या इथली रीत अशी आहे का की प्रत्यक्षात पाहुणे आले तर त्यांना जीव घालतं आणि पाहुण्याला विचारतं काय पाणी पाहिजे का पिण्याकरता? अरे अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. पाणी आणण्याकरता दामोदर पंत पंकटलाल गेले. इकडे जिथं जनावरांचं एक प्रकारचे पाणी पित होते अशा अवधार महाराज गाई सारखे पाणी प्यायला लागले. त्यांनी पाहिलं, अरे महाराज तर एक प्रकारचे गुरांच्या अवधा. हा गडूळ पाणी समर्थ न लावावत. समर्था ते गडूळ आहे हो, ते मानवाच्या पिण्याच्या लायक नाही. महाराजांनी सांगितलं, व्यवहारिक कथा तुम्हाला सांगू नको. लावे मोक्ष शुद्धी म्हणून सुपारी एक प्रकारची बंकटलाला काढली आणि तांब्याचं एक नाणं एक प्रकारचं काढलं. महाराजांनी सुपारी काढली आणि सांगितलं, हे नाणं कशाला देत? हे नाणं व्यवहारी आहे आणि व्यवहार करण्याकरता तुम्हा लोकांना याची गरज आहे. मी भावभक्त नाण्यावर मी एक प्रकारचा संतुष्ट राहतो आणि भावभक्त नाणं या परिसरामध्ये या गावामध्ये दोन्ही गावामध्ये नानखेड टाकडीमध्ये होते म्हणून गजानन महाराज आले. महाराज मुक्त झाले. आता जी गवडणीची अवस्था होती तीच गवडणीची अवस्था बंकटलालाची झाली. गोड न लागे अन्न पाणी समर्थाचा ध्यास मनी न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते. जिकडे पावे तिकडे बात होऊ लागला त्याचा खास. तिकडे तिकडे पाव तिकडे गजानन महाराज दिसायला लागले. ही एक प्रकारची अवस्था त्या गवडणीची होती. तशीच अवस्था भक्तांची होती. अवस्था होते ना की प्रत्यक्षात आणि त्याच्याच करता संतांच्याकडे जावं लागतं. ते आपली अवस्था एक प्रकारची तयार करतात. म्हणूनच सांगितलेलं आहे बड्या बड्या संतांनी की गुरुकृपा अंजन पायो मेरे भाई राम बिना कछु खाली नहीं. जागत राम सोहत राम स्वप्न में देखे राजा राम अंदर राम बाहर राम जहाँ देखे वह राम ही राम. एका जनार्दनी भावही का जहाँ देखे वह राम श्री काठाला बहुनाम जन्मनाम ज्ञानवान माम प्रपद देते. वासुदेव सर्वमिती सर्वात्मा सुदुर्लभ समस्त श्री वासुदेव ऐसा प्रसूती रसाचा ओतला भाव भक्ता माझी राहो ज्ञानी तुझी. जीवनामध्ये त्या एक प्रकारची गवडणीची एक प्रकारची अवस्था झाली आणि अवस्था झाल्यानंतर प्रत्यक्षात ते आपला अनुभव एक प्रकारचा व्यक्त करून राहिले की मै भुली गरजाने बा गोराचे बेचे न्याय या. तुझी अवस्था का झाली ती सांगते. मला रस्त्यामध्ये माझा भगवान भेटला आणि त्याच्यामुळे अवस्था झाली अभंगाची.
सबही विसरू देखे गोपाल देखे गोपाल काना रे मन मोहनलाल काना रे मन मोहनलाल सबही विसरू देखे गोपाल सबही विसरू देखे गोपाल कान्हा रे मन मोहनलाल कान्हा रे मन मोहनलाल. अर्थात अशी अवस्था की जी जीवनामध्ये काहीतरी विसरणं हे एक प्रेमाचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठल अनुभव येते. आम्ही जर एक प्रकारचा रस्त्यानं जात असलो आणि एकाला जर एक प्रकारचं दिसलो, बाबा चला घरालो, आम्ही घरालो की एक प्रकारचा येतो आणि बाईला सांगतात महाराज आले चहा ठेवा. त्या बाईला एवढं प्रेम होते ते सर्व एक प्रकारचं चहाचं साहित्य टाकते, पण टाकताना साखर टाकतच नाही. काहीतरी विसरणं प्रेमाचं लक्षण आहे. चहा कसा आला बाबा म्हटलं फारच उत्तम आला. मालकानं घेतल्यानंतर मालक येतो एकदम मालक फिक्का एक प्रकारचा आहे. जीवनामध्ये असाच प्रसंग आला. आईसाहेब मुक्ताबाईच्या पालखी बरोबर असताना गुरुवर्य श्रीराम महाराजांच्या सोबत एक प्रकारचं होतो आणि नेकनूरला मुक्काम. अशा वेळेस प्रत्यक्षात स्वामीच्या मंदिरामध्ये मुक्काम झाला होता आणि मिरवणूक निघाली सकाळी. त्यावेळी एक म्हातारी सडा टाकून राहायची अंगणामध्ये. तिचं लक्ष श्रीराम महाराजांच्याकडे गेलं. अगदी एक प्रकारची वयस्कर म्हातारी, ते तशीच एक प्रकारची महाराज हातचा एक प्रकारचा शेणाचा हात घेऊन आली. श्रीराम श्रीराम आणि एकदम महाराजांच्या अंगाला आले हात एक प्रकारचं पुस्तक. आता तिचं लक्ष नाही की आपल्या हाताले शेण आहे, महाराजांच्या एक प्रकारचे पुसून राहिलो. आता आम्ही जवळ होतो, ती अवस्था आम्ही पाहिली आणि पाहिल्यानंतर आम्हाला हसायला लागलं की ज्या माणसाले कोणाचं काही सहन होत नाही हे शेण कसं काय सहन करून राहा. मग हसल्यानंतर बुवासाहेबांच्या नजरा गेल्या आमच्या लोकांवर. का रे म्हणे तुम्ही का हसले? कोणाची ताकद? खरं राजो, मी म्हणतो श्रीराम महाराज जर आज लोक असते काहीतरी तर निदान नाही तर हे पाकिट उतू आले नसते. खरं परमार्थातला धाकाच गेला. परमार्थांचे सिंह होते श्रीराम महाराज, आमचे आबा हरिभक्त महाराज निवृत्ती महाराज ठालावे. वेद शास्त्रसंपन्न वासुदेवजी महाराज, हरिभक्त महाराज, गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग महाराज पाटकर, गुरुवर्य शिवराम महाराज पवार ठालावे. ना हो, जीवनामध्ये कोणाकडूनही काही अपेक्षा केली नाही हो. दिवसभर अकोलेले हमाली करा, रात्री कीर्तन करा, मोरे बाबाचं जीवन पहा. त्यांनाच एक प्रकारची शोभा देते की संसाराच्या नावे आमचं तर संसार चालू आहे करता हे साधन आहे. ठालावे प्रत्यक्षात जीवनामध्ये प्रत्यक्षात राजा आणि बिरबल बसल्यानंतर दोघांचं एकामेकावर प्रेम. बिरबल म्हणा एक प्रकारच्या जवळ राजाने सांगितलं, बिरबल आज मला स्वप्न दिसलं. म्हणे काय दिसलं? म्हणून मी स्वप्नामध्ये असताना मी प्रत्यक्षात सौदाच्या डोहामध्ये पडलो आणि तू नरकाच्या डोहामध्ये पडला. एवढं दिसलं. पुढे एक प्रकारचं स्वप्न स्टॉप झालं, थांबलं. पुढे काही दिसलं नाही. याचा अर्थ काय असेल? म्हणे हुजूर आपलं केवढं एकामेकावर प्रेम आहे. तुम्हाला ज्या टाइमले दिसलं असेल त्याच टाइमले मलाही दिसलं. म्हणे तुला कसं दिसलं? म्हणे मलाही हेच दिसलं.
की प्रत्यक्षात तुम्ही सहदाच्या डोळ्यात पडले, मी नरकाच्या डोळ्यामध्ये पडलो. पण मला पुढचं दिसलं म्हणे राजे. म्हणे पुढचं काय दिसलं? म्हणे पुढचं हे दिसलं की प्रत्यक्षात तुमचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे माझ्याशिवाय तुम्हाला करमते काय? म्हणे नाही. आपलं दोघांचं एकामेकावर प्रेम असल्यामुळे तुम्ही मलाच साठवत होते, मी तुम्हाला. आता राजा जरी सहदाच्या डोळ्यात पडला तरी चाटणारा बिरबल एक प्रकारचा होता, आणि बिरबल नरकाच्या डोळ्यात पडला तो राजा चाटत होता. म्हणून आम्ही परमार्थिक लोक, तुम्ही संसारात राहून परमार्थिकाला चाटता, आणि आम्ही परमार्थात राहून तुम्हाला चाटण्याचा स्वभाव बदलत नाही. भाग्य आहे राजो, केवढं एक प्रकारचं वैभवशाली सप्ताह आहे. रोजचं मला वाटते अनेक पदार्थ, गुलाबजामुन, लाडू, मोतीचूरचा लाडू. आता मी म्हणतो बांधाल बोले सरस्वती प्रसन्न आहे, लक्ष्मी प्रसन्न आहे, अन्नपूर्णा तर एवढी प्रसन्न आहे. बांधाल बुवा कोणीही सप्त्यात कोणीही गावात जरी गेले त्या गावातले सप्ते सुधारले. कुणी तठी उडदाची जाईन भाकर सापडणार नाही. रोजचे एक प्रकारचे अनेक पदार्थ, आणि तुम्ही लोक एक प्रकारचे याही कालामध्ये कोण्या रूपात एक बांधाज महाराजांच्या सोबत आम्हाला एकदा योग आला. रामचंद्र महाराजांची पालखी एक प्रकारची अकोट तालुक्याच्या पुढे होती. कोण? कारल्याला. त्या माऊलीला एकच छंद होता. त्या माऊलीनं एक प्रकारचं दारू सुटण्याकरता दारूवाले लोक एक प्रकारचे गोळा करायचे, त्याला जीव खाऊ घालायचं, त्यांच्यावर औषध उपचार करायचा आणि दारू सोडायची. आजही असे लोक आहेत की बाबा येन केन या दारूच्या व्यसनामुळे यांचा डावललेला संसार परत सुखाचा होईल याच्याकरता ते माऊली प्रयत्न करू. दाडूबाई रामचंद्र महाराजवर फार मोठा विश्वास टाळला. कालामध्ये समर्थ गजानन महाराज, रामचंद्र महाराज, लहानूजी महाराज, रामभाऊ महाराज कोलोरा हे परमहंस संत ठालावे. या लोकांना एक प्रकारचे अन्नपूर्णा प्रसन्न म्हणून नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. शेवटी लोकांनी सांगितलं बाई तुला एक प्रकारचं असं होते ना, तू असं कर, तो देव नसेल तिथून जा. म्हणे बाई कहा पकड आवडू देखे अंधेरा, आणि देखे तो वहिनी घेरा. त्याच्याशिवाय मला एक प्रकारचं कोणतंच एक प्रकारचा अणू रेणू मध्ये तो एक प्रकारचा दिसतो. हे ज्या वेळेस एक प्रकारचा महाराज त्या माऊलीवर ईशकृपा गुरुकृपा झाली, त्यावेळेस त्या माऊलीला म्हणावं लागलं की बाबा आता माझ्या जीवनातले सर्व धोके आशा आकांक्षा नाहीशा झाल्या, अभंगाच्या शेवट होतो थकीत भैर तुका, होतो थकीत भैर तुका, होत थकीत भैर तुका, होत थकीत भैर तुका. भागा रे सब, भागा रे सब, मन का धोखा कहा पगडारो देख अंधेरा. कान्हा रे मन मोहन लाल, भागा रे सब, भागा रे सब, मन का धोखा कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे प्रकारच्या प्रसंगी एवढं मोठं एक प्रकारचं जे उभं राहिलेलं आहे, हे खरे उपकार आपल्या सर्व लोकांचे असतील.
पण राजकीय नेत्यांचे आभार आणि धन्यवाद मानणं अत्यंत गरजेचं आहे. याच्याकरता प्रत्यक्षात आमच्या भागाचे आमदार माननीय बापूसाहेब देशमुख, नितीन बापू यांचंही एक प्रकारचं योगदान आहे. दिलं नाही देतील. मोठे माणसं अगोदर एक प्रकारचं पाहतात की हे कच्च आहे की पक्का आहे. आता जो माणूस संप्रदाय वाढण्याकरता 200 गावला 10 टाळ 1 पक्वाद 1 विना देते, मी म्हणतो राजयोग असा आमदार आज लोक झाला नाही आणि होणार नाही. आज लोक आमदार होते ते नुसतं निवडणुकीच्याच वेळेस दिसत होते आमदार आणि खासदार. त्याचे निवडून आल्यावर त्याला आमचं काही देणं घेणं नव्हतं. निदान नाही तर त्याने एवढं मोठं एक प्रकारचं गजानन महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून 100 बाळापूर तालुक्याची गावं आणि 100 पातूर तालुक्यातले गावं 200 गावाला दिले. अजूनही त्यांची एक प्रकारची मर्यादा आहे की महिला मंडळ जर असतील तर तिचंही मी साहित्य देतो. जीवनामध्ये काय कबूल केलं होतं मी आठवण प्रत्यक्षात मी आठवण देतो. आमदार साहेबाला होते ते जरूर केल्याशिवाय राहणार नाही. आज लोक एवढे मोठे एक प्रकारचे मंदिराचे काम प्रत्येक ठिकाणी एक प्रकारचा महाराज त्यांचा एक प्रकारचा पैसा लागलेला आहे. आमदार साहेब असतील आणखीनही काही राजकीय नेते असतील त्यांनी एक प्रकारचं एवढं मोठं योगदान एक प्रकारचं दिलं. तुम्ही लोकांनी संसारात कसर करून एवढं हे केलं. देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर सुंदर एक प्रकारचं आज तर एक प्रकारचं महाराज रस्त्यावर चर्चा झाली. केव्हाही आमची एक भावले आज काय अशी गणेश तो म्हणे मागच्या वर्षी जिलेबी होती आम्ही खायचं विचारत नाही. म्हटलं या वर्षी तुला काय वाटते म्हणे शिरा असेल कदाचित. बरोबर आहे. इथं आल्यावर बांधात वळणं सांगितलं बाबा आंब्याचा रस आहे. पहिला कार असा होता राजो सकाराम बाबाले त्याच ज्वारीची पिठलं त्याच ज्वारीची भाकर खावा लागली. आज बाबाचं नाव आम्ही घेतो तर लोक एवढे एक प्रकारचे महाराज रसाची पंगत आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्हाला डबल एक प्रकारचं जेवण आहे. पहिले फराळाचं झालं. बांधाच बोले माहिती होतं की बोले एक प्रकारची भूक खूप लागते. अगोदरच एक प्रकारचं फराळाचं गोविंदरावची इकडे होतं का गोविंदरावकडे तिथं आग्रह करायला लागले. मग सांगितलं खरं राजो जीवनामध्ये साधू व्हा. साधू जो झाला त्याला मागायचंच काम नाही आणि त्याला एक प्रकारचं जैन दिलं त्या एक प्रकारच्या पाकिटाला धक्का नाही लागत. मागणाऱ्याच्या पाकिटाला धक्का एक प्रकारचा कोणती बिमारी कोणती घरात घुसली हे सांगताच येत नाही. गुरुवर बुवा सांगत कोणाला मागायचं नाही. कोण 10 रुपये दिले तरी खिशात घालायचं आणि 10,000 दिले तरी खिशात घालायचं. हे जास्त झाले म्हणून म्हणायचं. तो बोध मंत्र आमच्या पाठ असल्यामुळे आयुष्यात आम्हाला तर कमी नाही. हे एक प्रकारचा महाराज भगवंताला सांगितलं देवा आता बस करा. कारण खांदी भा पोटी भू आणि काय कीर्तनाचं सुख. आता एक प्रकारचं सर्व तयार आहे. भूका लागलेल्या आहेत. आता एकच करा चला उडू गाई आणि जेऊ बैसू एके ठाई. सर्वांना गोरपी इंद्र गयांनी देवानं ती मनिरी राखली. राखल्यानंतर खोडकी सोडी येल्या मोठा
आजीचा दही काला गोमटा, त्या ठिकाणी एक प्रकारचा काला केला. जीव आणि शिवाचं ऐक्य या नाव काला. प्रेम मिळवणं या नाव काला. आठाला विठाला. आणि तो अवर्णीय काला ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त होतो तो काला देवलोकात नाही, तो काला कैलासात नाही, तो काला ब्रह्मलोकात नाही, तो काला इंद्रलोकात नाही. फक्त तो काला ज्या देवानं केला त्या वैकुंठात नाही. तो जो काला असेल तो काला फक्त आणि फक्त मृत्यू लोकामध्ये आहे. आणि मृत्यू लोकामध्ये ज्यांच्यामुळे आम्हाला भेटते निवृत्ती नाम सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हा एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. गणात बोधी गण गण गणात बोधी गणगणात बोते गणगणात बोते. आ गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोधी. गणगणात 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 बोते. आ गण गण गणात बोधी गण गण गणात झालेली सेवा भगवत चरणी, संत महात्म्यांच्या चरणी, गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करू. परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देवो, धन देवो, समृद्धी देवो. पुढच्या वर्षी पाऊस भरपूर येऊ, सोयाबीन चांगलं पिको, तुरा चांगला पिको, हरभरे चांगले पिको, कापूस चांगला पिको. आणि सप्ताह असा धनाधन धनाधन हो. या वर्षी 20,000चा बोलावलाशी, पुढच्या वर्षी 75,000 देवानं दिलं. मग काय प्रत्यक्षात महाराज त्याचा सदुपयोग एक प्रकारचा करायचा. देवानं दिलं की त्याला द्यायचा ठाला. हे राजोसारी घेणारे त्याला काही देणं घेणं नाही. ठाला मध्ये चांगल्या प्रकारचं हो. आणि विशेष हे मंदिर पाहिलं बाबानं, तासभर प्रवचन केलं, गावातही एक प्रकारचे गेले होते. आणि सांगितलं बांधाजबाला की पुढच्या वर्षी येईल म्हणून. संत महात्मे प्रसन्न होणं हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. प्रभू करू अशी सेवा आपल्या सर्व लोकांना घडत राहू. बांधाजबाला आयुष्य एक प्रकारचा देऊ आणि असाच एक प्रकारचं घरच राहो. त्याचे आमच्या डायऱ्या रिकाम्या राहो, त्याच्या डायऱ्या पूर्ण भरो. कारण त्याची डायरी हे जगासाठी आहे. शुभकामना व्यक्त करू आपण आपली सेवा इथं आटोपते घेऊ. राम कृष्ण हरी रे रे राम कृष्ण राम कृष्ण हरी रे रे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रे रे राम कृष्ण कृष्ण हरी रे रे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी रे रे राम कृष्ण रामकृष्ण हरी रे. सर्वांचं सांगितलं. आमचा आवाज घ्या एक प्रकार